मित्रांनो, CKYC टीव्ही चॅनलवरती आपण जर पाहिलं तर सध्या मोठ्या प्रमाणात दिसणारी ऍड. आपण eKYC ऐकलं होतं, आता याच्यामध्ये नवीन CKYC काय हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे. eKYC मध्ये आणि CKYC मध्ये फरक काय, CKYC कशी केली जाते, CKYC चा नंबर कुठून डाउनलोड करायचा, त्याचं कार्ड कसं डाउनलोड करायचं, या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर. आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, eKYC आपण जर पाहिलं तर प्रत्येक योजनेकरता बँकेत अकाउंट खोलताना असेल किंवा इतरही ठिकाणी eKYC करण्यासाठी सांगितलं जातं. आधार बेस्ड केली जाणारी KYC, याच्यामध्ये तुमच्या OTP किंवा तुमच्या फिंगरप्रिंटच्या माध्यमातून तुमची KYC केली जाते आणि प्रत्येक वेळी प्रत्येक कामासाठी ही वेगवेगळी KYC केली जाते. मात्र CKYC 2016 पासून केंद्र शासनाच्या माध्यमातून आणलेली एक नवीन सुविधा म्हणजे सेंट्रलाइज KYC. याच्या माध्यमातून बँकेमध्ये खाते उघडणं असेल किंवा इतर म्युच्युअल फंड असतील, तुमचे LIC चे रिलेटेड काय असेल, जे काही आर्थिक व्यवहार वगैरे असतील त्याच्या रिलेटेड ग्राहकाची ओळख पटवण्यासाठी एक सेंट्रलाइज CKYC या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. ज्याच्यामध्ये KYC साठी तुमचा पासपोर्ट असेल, पॅन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल किंवा इतरही ओळखीचे पुरावे असतील, आधार कार्ड असेल, अशा सर्व ओळखी एका सेंट्रलाइज ठिकाणी स्टोअर केल्या जातात आणि याच्यासाठी 14 डिजिटचा एक नंबर जनरेट केला जातो आणि याच नंबरच्या माध्यमातून पुढे कस्टमरची CKYC केली जाते. अर्थात जर तुमची CKYC झालेली असेल तर तुम्हाला नवीन अकाउंट खोलताना फक्त या 14 डिजिटचा नंबर दिल्यानंतर कुठलाही पेपर देण्याची गरज पडणार नाही. होम लोन असेल, इतर लोन असतील, LIC च्या नवीन पॉलिसी असतील किंवा इतर म्युच्युअल फंड किंवा इतर शेअर रिलेटेड काही व्यवहार असतील, या ठिकाणी तुम्ही फक्त हा नंबर वापरून तुमच्या सर्व कागदपत्राची पूर्तता करू शकता. मग हा नंबर मिळवायचा कुठून किंवा हे कार्ड डाउनलोड करायचं कुठून? तर मित्रांनो, याच्यासाठी एक वेबसाईट आहे CKYC ची, CKYCindia.in, किंवा आपण गुगलच्या माध्यमातून CKYC सर्च करून सुद्धा येऊ शकता. या ठिकाणी आपण पाहू शकता फेच युअर CKYC कार्ड आणि डाउनलोड केल्यानंतर आपण मुख्य वेबसाईटवरती येऊ शकता. त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि याच्यामध्ये सुद्धा ऑप्शन आहे व्ह्यू युअर KYC कार्ड. आता या ठिकाणी आपण पाहू शकता तेच वेबसाईट आपल्याला या ठिकाणी खोललेली फेच युअर CKYC कार्ड. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाणार आहे, जो आपण बँक खात्याशी किंवा पूर्वी CKYC करताना दिलेला आहे. हा नंबर आपल्याला एंटर करायचा आहे. याच्या खाली आपल्याला एक कॅप्चा कोड टाकण्यासाठी दिलेला आहे. हा पाहून कॅप्चा कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. हा आलेला OTP टाकून तुम्हाला सबमिट करायचा आहे. OTP टाकून सबमिट केल्याबरोबर तुमचे जे काही बँक अकाउंट असतील ते बँक अकाउंट या ठिकाणी तुम्हाला दाखवले जातील, ज्या ज्या ठिकाणी तुमची यापूर्वी CKYC झालेली आहे. मोबाईल नंबर इज टॅग्ड टू मल्टिपल CKYCRR रेकॉर्ड. तर याच्यामध्ये तुम्ही एक कुठलेही CKYC सिलेक्ट करू शकता. आता याच्यामध्ये डेट नुसार पाहू शकता, एक आपली 2023 ची झालेली, एक 2024 ची झालेली. तर आता नवीन KYC आपण समजा नवीन कागदपत्र दिलेली असतील तर आपण नवीन KYC ला सिलेक्ट करू शकता. आणि जर समजा तुम्हाला जुन्या कागदपत्र असेल किंवा एकच असेल दोन्ही, तर कुठल्याही याच्यामधील एक आपण सिलेक्ट करू शकता. याला सिलेक्ट करून आपण सबमिट वरती क्लिक केल्याबरोबर काय होणार आहे की आपल्या मोबाईलवरती जो काही मोबाईल नंबर दिलेला असेल त्या मोबाईल नंबरवरती एक मेसेज पाठवला जाईल. या मेसेज मधून एक तुम्हाला लिंक दिली जाणार आहे. त्या लिंक मध्ये काय असणार आहे तर तुम्हाला एक तुमचं हे जे कार्ड असेल ते कार्ड डाउनलोड करण्यासाठीची लिंक दिली जाईल. ज्याप्रमाणे आपण आधार कार्ड डाउनलोड करतो त्याप्रमाणे ते कार्ड आपलं डाउनलोड होणार आहे. आणि कार्ड डाउनलोड झाल्यानंतर तुमची जन्मतारीख, जन्माचा महिना आणि जन्माचं वर्ष असं जे काही समजा 01/01/1990 असेल तर 01/01/1990 हा तुमचा त्या ठिकाणी पासवर्ड असणार आहे. आणि हा पासवर्ड टाकल्याबरोबर तुमचं ते कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी ओपन होणार आहे. या कार्डवरती दाखवलेला 14 डिजिटचा जो नंबर आहे हाच तुमचा CKYC नंबर असणार आहे आणि हाच तुमच्या पुढच्या प्रत्येक फ्युचरच्या ट्रान्झॅक्शनसाठी वगैरे किंवा अकाउंट खोलण्यासाठी किंवा इतर आर्थिक व्यवहारासाठी तुम्ही वापरू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे CKYC हे कार्ड आणि त्याच्या संदर्भातील एक महत्त्वाची माहिती होती, जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.